हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत आणि लोकशाहीमधील सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे निवडणूक. गेल्या काही वर्षांमध्ये कुठलीही निवडणूक असू दे त्याला राजकीय चुरस, राजकीय रंग जरा जास्तीच वाढत चाललेला आहे. याचं कारण सर्वसामान्य माणसाला सुद्धा आता निवडणुकीच्या मागचे डाव, प्रतिडाव, डावपेच याबद्दल उत्सुकता असते, माहिती करून घ्यायची असते. आता कोल्हापुरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं अतिशय वेगानं वाहते आणि बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारी यादी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे. टप्प्याटप्प्याने उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. अनेक जण नाराज आहेत, काही जण खुश आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जे जाऊ इच्छितात त्यांची नेमकी कर्तव्य काय असतात, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे नेमके काय प्रश्न आहेत, गेल्या 40 वर्षामध्ये महानगरपालिकेला कोणकोणत्या अडचणी भेडसावत आहेत आणि पुढच्या 5 वर्षासाठी राजकीय पक्षांनी काय नियोजन केलेलं आहे, काय विचार आहेत, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांच्या वतीनं या ठिकाणी काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही उमेदवार बोलवलेले आहेत, काही पदाधिकारी बोलवलेले आहेत. त्यापैकी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिवसेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संजय पवार, जे स्वतः महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलंय. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक जयंत पाटील सर, त्यांचंही स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि आता शहराध्यक्ष असलेले राजू लाटकर, त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर भाजपा आणि ताराराणी आघाडी यांनी जी काही एक आता युती करून या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं घोषित केलेलं आहे, त्यांच्या वतीनं ताराराणी आघाडीचे सुनील मोदी. तर काँग्रेसच्या वतीनं आज आपली बाजू मांडण्यासाठी, भूमिका मांडण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण. नमस्कार. सचिन चव्हाण, आणखीन राजू लाटकर, जयंत पाटील सर, तुम्ही आता मावळत्या सभागृहामध्ये काम केलेलं आहे. बाकी तुम्ही पण काम केलं यापूर्वी महापालिकेच्या सभागृहामध्ये. मला सुरुवातीला प्रत्येकाकडून थोडक्यात जाणून घ्यायचे की या निवडणुकीकडे तुम्ही लोकांसमोर जात असताना तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही काय मांडणार आहात, काय मुद्दे असतील तुमचे? महापालिकेची निवडणूक 1 नोव्हेंबरला होत आहे. सर्वसाधारण जनतेचा आणि सर्वांचा एक कल असतो की मी जो कर भरतो त्या करातनं मला मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजेत. आणि ह्या मूलभूत सुविधा म्हणजे काय? स्वच्छ मुबलक पाणी, चांगले रस्ते, कचरा उठाव, ह्या सर्व आणि लाईट बत्ती, ह्या मिळण्यासाठी जे आतापर्यंत लोक कर भरतायत ते मिळाल्यात की नाही मिळाल्यात हा फार मोठा प्रश्न आहे. तो नंतर चर्चेत घेऊच आपण. परंतु आमचा जो कारभार, आम्ही जे जनतेसमोर जाणार आहे शिवसेना म्हणून, तर ते मूलभूत सुविधा जनतेला चांगल्या पद्धतीने देणे आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार हा कसा होईल ह्याकडे आमचा कल मोठ्या प्रमाणात असणार आहे. शिवसेनेनं आपली भूमिका मांडलेली आहे. कसं असतं, विरोधी पक्षामध्ये असल्यानंतर बऱ्याच गोष्टी बोलता येतात, सत्ताधारी असल्यानंतर मात्र काही मर्यादा येतात. त्या दृष्टीनं जयंत पाटील सर, जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका काय असणार आहे? मुळात 2005ला या महापालिकेच्या निवडणुका पक्षीय पातळीवर व्हाव्यात आणि अपक्षांचं कुरगुडी राजकारण या महापालिकेतून बंद व्हावं, यासाठी आम्ही पहिल्यांदा 2005ला पक्षीय पातळीवर निवडणुका करण्यासाठी प्रवृत्त केल्या. म्हणजे आज जे काही पक्षीय पातळीवरच्या निवडणुका दिसत आहेत याचं सगळ्यात मोठं श्रेय हे जनसुराज्य शक्ती पक्षाला आहे. मुळात आता पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये राष्ट्रवादी, जनसुराज्य आणि काँग्रेस अशा युतीच्या काळामध्ये किंवा 2010 ते 2015 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या युतीचा जो काही कार्यकाल झाला, याच्यामध्ये जी कोल्हापूरची बेसिक मागणी होती की या शहराला थेट पाईपनं पाणी पुरवठा झाला पाहिजे, शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, आणि गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमधला तो अजेंड्यावरचा पहिला विषय आमचा तो होता. तो आम्ही पार पाडण्यास समर्थ ठरलेलो आहोत. म्हणजे पाण्याच्या सुविधा येत्या 1-2 वर्षामध्ये पूर्णपणे शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय. पण मग थेट पाईपलाईन योजनेचं श्रेय जनसुराज्य घेते?
जनसुराज्य शक्ती पक्षानं हे 2005च्या अजेंड्यामध्ये पहिल्यांदा मांडलेलं आहे. बर. आता आम्ही राष्ट्रवादीवरच्या को अलायन्स मध्ये आहे आणि याच्यामुळे आम्ही यामध्ये ही पाईपलाईनची योजना व्हावी म्हणून सगळ्या प्रकरणाने आमचे नेते विनय कोरेने याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी तुमचा प्रयत्न असणार आहे. प्रयत्न राहील. म्हणजे या वर्षीच्या म्हणजे 2015 ते 2017च्या 2020च्या कालखंडामध्ये ही योजना 2017 पर्यंत पूर्ण व्हावी आणि लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहतील. दुसरं, या शहरातले रस्त्याचा जर विचार केला तर 49 किलोमीटरचे IRBचे रस्ते हे वादातीत आहेत. IRBच्या रस्त्याबरोबर आम्ही लिंक रोड आणि त्याला जे जोडणारे सगळे रस्ते हे पूर्ण करत आणलेले आहेत. म्हणजे या शहरामधल्या 80% रस्त्यांचा प्रश्न आम्ही सोडवायला समर्थ ठरलेलो आहोत. 20% रस्ते जे कॉलनीच्या अंतर्गत रस्ते आहेत ते अजून झाले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. किंवा जिथे ड्रेनेज लाईनवर उकरलेले रस्ते आहेत ते झाले नाहीत. येत्या 2 वर्षामध्ये आम्ही ते सगळे रस्ते पूर्ण करू. म्हणजे रस्ते, पाणी आणि लाईटचं LED जो काही प्रकल्प आहे तो केंद्र शासनानं पुरस्कृत करण्याचा प्रयत्न केलाय, तोही आम्ही करतोय. म्हणजे लाईट, पाणी आणि रस्ते हे तिन्ही गोष्टी या 2 वर्षामध्ये महापालिकेचे संपतात की जे बेसिक आहेत की लोक कर भरल्यानंतर जे लोकांना अत्यावश्यकरित्या द्यावं लागतं. म्हणजे मूलभूत सुविधा पुरवण्याचा तुमचा अजेंडा असणार आहे. राजू लाटकर, राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली 10 वर्ष महापालिकेच्या पक्षीय राजकारणात सक्रिय असलेला पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 80% समाजकारण, 20% राजकारण हे देवराशी बाळगून माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मुश्रीफ साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कोल्हापूरचा विकास करायचा ध्येय बाळगला आणि हेच स्वप्न आम्ही ओराशी बाळगून गेली 5 वर्ष आम्ही काम केलेलं आणि हे जनतेच्या सर्व मूलभूत प्रश्नांना थेट भिडून सभागृहामध्ये राष्ट्रवादी पक्षाने राष्ट्रवादीचे नगरसेवक नगरसेविका प्रत्येक प्रश्नाला आक्रमक होऊन सभागृहातून त्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आहे म्हटल्यावर नागरिकांच्या कोणत्या गरजा पुरवणार, लाईट, पाणी, पिण्याचे पाणी, ड्रेनेज व्यवस्था, कचरा उठाव, सार्वजनिक लाईट हे महापालिकेचं पहिलं कर्तव्य आहेच. हे कर भरतोय तिथे हे दिलंच पाहिजे. त्याबरोबरीनं तुमचं माझं कोल्हापूर शहर आज ड वर्ग महापालिका आहे. उत्पन्नाच्या मर्यादित स्तोत्रामध्ये असलेले हे गाव ह्याची हद्दवाढ झाली पाहिजे, त्याची उत्पन्नाचे स्तोत्र वाढले पाहिजेत, ती उत्पन्नाच्या बाबतीत सक्षम झाली पाहिजे आणि त्याबरोबर हे एक अद्ययावत शहर होण्याच्या दृष्टीनं आणि एक पर्यटनाचं केंद्र बनण्याच्या दृष्टीनं आणि IT पार्कच्या दृष्टीनं चांगलं सक्षम, जिथं फेरीवाल्यापासून गोरगरिबापासून श्रीमंतांच्यापर्यंत उद्योगधंद्याच्या वाढीच्या दृष्टीनं या शहराचं कसं क्रमांक लागेल ह्या दृष्टीनं कामकाज येत्या 5 वर्षात होणार आहे. तिथं ज्येष्ठ नागरिक, युवक युवती, स्त्रियांच्या दृष्टीनं आणि सर्वांच्या दृष्टीनं सगळ्या गरजा पुरवण्याच्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षामध्ये या कामकाजांचं आमचं उद्दिष्ट असणार आहे. मूलभूत सेवा सुविधा हे देत आलेलो आहोत आणि भविष्यात त्यासुद्धा अत्याधुनिक पद्धतीच्या कशा सेवा देता येतील ज्याला जिथं कुणाच्या सुविधा नाही म्हणजे की सर्वसमावेशक सुविधा देऊन हे शहर चांगल्या दृष्टीनं नामांकित करण्याचा प्रयत्न तोंडावरती नेहमी बोलण्याची वाक्य आहेत की प्रत्यक्षात ते आपण नाही. आता काय तुमचा हा रोल वाटणार तसा पण आम्ही ते करू शकतोय. इच्छाशक्ती बाळगणारे कार्यकर्ते आहोत आणि 99% जाहीरनामा आम्ही पूर्ण केलेला हा पक्ष आहे म्हणून आणि नागरिकांना पण माहिती आहे ही माणसं रस्त्यावर उतरून काम करणारी लोक आहेत आणि आम्ही हे करू शकतो ही जनतेला विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये भाजप आणि तारराणी आघाडी यांनी एक नवीन युती केलेली आहे आणि ते आता मतदारांसमोर जाणार आहेत. या आघाडीच्या वतीनं सुनील मोदी तुम्ही काय सांगाल, तुमचे काय मुद्दे आहेत, काय मुद्दे घेऊन लोकांसमोर जाताय तुम्ही? आम्ही 3 मुद्दे मांडणार आहोत. एक, केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये शिवसेना सहकारी आहे. ते जे काही फंड लागणार आहेत स्मार्ट सिटीसाठी असेल, ड्रेनेज फंडासाठी असेल, थेट पाईपलाईनसाठी असेल, पंचगंगा नदी प्रदूषणसाठी असेल, विमानतळ, रेल्वे, हा एक अलहदा विषय. तो त्या पद्धतीनं महानगरपालिका म्हणून जो काही फॉलोअप करायचा तो करण्यासाठी आम्ही सक्षम प्रयत्न करू. ओके. दुसरा मुद्दा असा आहे की महानगरपालिकेच्या पैशामध्ये, उपलब्ध पैशामध्ये या शहराचा विकास काय करू शकतो याची एक 5 वर्षाची एक बैठक आम्ही तयार करणार. बाबा या वर्षी आम्ही हे काम करू, दुसऱ्या वर्षी हे करू, तिसऱ्या वर्षी 4 करू. त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना लागणाऱ्या सोयी सवलती आणि मूलभूत गरजा
या अधिक सक्षम कशा करता येईल या दुसरा मुद्दा आम्ही मांडणार आहोत. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की ज्याच्यावर आम्ही अनेक दिवस अभ्यास करून त्याचा निर्णय घेतलेला आहे की राज्य फंड देईल, केंद्र फंड देईल, महानगरपालिकेचा फंड होईल, पण समजा फंड नसेल तरी देखील काही गोष्टी या शहरासाठी विदाऊट फंडच्या करता येऊ शकतात का, ज्याला मानसिकता लागते, असे आम्ही 11 मुद्दे काढलेले आहेत. उदाहरण सांगतो, कोल्हापूर शहरामध्ये वन वे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ट्रॅफिकची कोंडी टाळण्यासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिका आणि ट्रॅफिक यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन न झाल्यामुळे कुठले वन वे करावेत, कुठले क्लोज करावेत, काय करावं, जड वाहनांचं काय करावं, हे जर फक्त आम्ही ट्रॅफिक प्रशासन आणि महानगरपालिका पदाधिकारी आणि प्रशासन एकत्र आलो तर कोल्हापुरातला 50% ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे. दुसरा मुद्दा की कोल्हापुरामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की जे सकाळी लोक फिरायला जातात, मॉर्निंग वॉक करायला जातात, गार्डनची जी काही दूरदर्शा आहे यामध्ये साधारणतः कोल्हापूरच्या लोकांचं स्वास्थ्य नीट राहावं यासाठी लागणारा किरकोळ फंड आहे किंवा त्याच्यामध्ये थोडक्यात मूलभूत सुविधांच्या बरोबरीनं दूरगामी काही अशा योजना तुमच्या आखायच्या तुम्हाला की ज्याच्यामध्ये फंडची पण गरज असणार नाही, केवळ त्यामध्ये चांगलं प्लॅनिंग आणि मानसिक बरोबर. असे आज या ठिकाणी सचिन चव्हाण काँग्रेसच्या वतीनं बोलणार आहेत. स्थिरता, एकता आणि प्रगती ह्या आमच्या उद्याच्या निवडणुकीच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात असलेलं पहिलं घोषवाक्य. आत्ता चर्चा चालू ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडली त्यामध्ये पाण्याचा प्रश्न 2 वर्षामध्येच स्वच्छ आणि निर्मळ आणि आरोग्यदायी असं पाणी सगळ्यांच्या घरापर्यंत येऊन पोचणार आहे. थेट पाईपलाईन योजनेच्यासाठी माननीय नामदार माजी मंत्री बंटी पाटील साहेबांनी या ठिकाणी आपली स्वतःची आमदारकी पणाला लावली. त्याचबरोबर पवार साहेब असतील, अजितदादा असतील, कोरे साहेब असतील यांनी सुद्धा या थेट पाईपलाईनसाठी प्रयत्न केले आणि म्हणून आज या थेट पाईपलाईनचं उद्घाटन झालं आणि भूमिपूजन झालं. भूमिपूजनाबरोबरच आता त्याचं काम सुरू आहे आणि लवकरात लवकर म्हणजे आता चर्चा सरांचा अभ्यास आणि व्यासंग सगळ्यांना माहिती आहे 2 वर्षामध्ये सगळ्यांच्या घरापर्यंत ते पाणी येऊन पोहोचणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज कॉम्पोनंट ब्लड बँक सारखा प्रोजेक्ट मी स्वतः स्थायी समिती सभापती असताना या महानगरपालिकेच्या रक्तपिढी संदर्भात आम्ही सुरू केला. त्याच्या परमिशन्स अगदी दिल्लीवरून आम्ही आणल्या. नुसत्या परमिशन्स आणल्या नाही तर त्याचं टेंडर केलं आणि आज तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता ते काम पूर्णत्वास आलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आता त्या ठिकाणी मशिनरी बसायची बाकी आहे. आज कॉम्पोनंट ब्लड बँक सारखा प्रोजेक्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीचा तो प्रोजेक्ट होणार आहे. इतर ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी तो आरोग्य देण्याबरोबरच स्मार्ट सिटी असेल. स्मार्ट सिटीसाठी सुद्धा प्रयोजन या ठिकाणी आम्ही लोकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत, त्यांचे विचार घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने आमचा जाहीरनामा असणार आहे. आता आपण सर्वसमावेशक चर्चा करू. प्रत्येकानं आपापली भूमिका मांडलेली आहे. आता एक विषय निघालेला होता तो एक थेट पाईपलाईनचा होता, त्याच्याबरोबर स्मार्ट सिटीचा होता. मुळात आपल्या सगळ्यांना हे तरी मान्य आहे की स्मार्ट सिटी योजना जी काही केंद्र सरकारची आहे ही गेल्या 10 वर्षाच्या महानगरपालिकेच्या कारभारावर आधारित होती. दुर्दैवानं कोल्हापूरची निवड स्मार्ट सिटीमध्ये झालेली नाहीये. अशा वेळेला गेल्या 10 वर्षामध्ये महानगरपालिकेचा कारभार हा समाधानकारक नव्हता. हे निष्कर्ष पुढे येत नाहीत का यातनं? मला सांगायचं होतं. मला मगाशी माझ्या सर्व बांधवांना आता ज्यांचं सत्ता होती ते खरोखर सांगतायत 2 वर्षांनी सगळं सुबलम सपलम होणार आहे. आई आम्हाला प्रार्थना करतो मी आमच्या इथं की खरोखर यांची सत्ता आली तर खरोखर झालं चांगलं तर होईल, बरं होईल. मला असं माझं मत आहे. कुणी तर चांगलं केलंच पाहिजे. परंतु 10 वर्षाचा विषय निघाल्यानंतर स्मार्ट सिटीचा विषय तुम्ही आता म्हणालात त्याला कारण काय? 10 वर्ष ज्यांची सत्ता होती जे आज आपण वर्तमानपत्रातनं बघतोय, साहेब देशभरातनं काय बघितलं म्हणजे कोल्हापूर महानगरमध्ये चाललंय, जे करदात्यांना काय अपेक्षा होती ती मिळाली का करदात्यांना? थेट पाईपलाईनसाठी तुम्हाला सांगतो सुरुवातीला मनोज जोशींनी पहिला टप्पा शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळी
सुरुवात केली आपली शिंगणापूर योजनेची. आता आम्ही नुसतं ऐकतोय. ह्या सभागृहात अनेक वेळा ह्या थेट पाईपवर संशय एवढा निर्माण झाला की तिथं कोटीचे पाईपचे वेगवेगळ्या तुम्हाला सांगतो तुकडे करून नाही, मला वाटतं पवार साहेब ते त्याबद्दल थांबवलं, जयंत पाटील साहेबांनीच बोलावं. ह्या सरांनीच थांबवलं. हो. हे जर असं संशय होणार असतील तर मला नाही वाटत 2 वर्षात नाही 20 वर्ष झाली तर हे थेट पाईपचं काम होणार नाही, हे माझा दावा आहे. जयंत पाटील सर, तुम्हाला मला असं- विचारायचं आहे, जे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की थेट पाईपलाईनचं काम आता पुन्हा अनेक त्याच्या परमिशन्स नसल्यामुळे थांबलेलं आहे, रखडलेलं आहे. सर, मला माफ अशा करा. वेळेला आणि चारुजी, मुळात मला- या चारुजी, मुद्द्यावरती तुम्ही सभागृहात चारुजी, खूपदा बोललेला मला आहात. माफ करा सर, बोलून देत. मी म्हणते आधी सगळ्या परमिशन घेऊन कुठलं काम करता येत नाही का? Exactly, planning नुसतं माझं proper पाठीव काम नागलं पाहिजे नाव, केशवराव भोसले नाट्यगृह असून दे, थेट पाईपचा प्रश्न असून दे, तुम्हाला एसटीचा प्रश्न असून दे, प्रत्येक नेत्याला प्रत्येक पक्षाला हात सातारा वाटतं की माझं नाव त्या पाठीवर लागलं पाहिजे. काम पूर्ण तर झालं का? पैसे नागरिकांचे आहेत, मग राज्याचे असून केंद्राचे असून देत, दर्जात्मक काम होतंय का? बरोबर. का होत नाहीये? जयंत पाटील सर, उत्तर द्या. चारूजी, नेत्याचं काम पैसे आणणे असते. म्हणजे ते बंटी पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा विनय कोरे असतील, त्यांनी त्यांचं काम केलं. आमचा वाद होता प्रशासनाबरोबर. थेट पाईपलाईन योजना ही वेळेत पूर्ण झाली पाहिजे असा आग्रह धरणारा मी पहिल्यापासूनचा माणूस आहे आणि म्हणून मी त्याच्यामधल्या प्रशासनाला त्रुटी दाखवून दिल्या. पण महापालिकेच्या आडेमंड अधिकाऱ्यांनी किंवा आडेमंड अधिकाऱ्यांना ते पहिल्यांदा पटल्या नाही आणि मी त्रुटी दाखवल्या त्यांना, त्या पुढे त्यांना मान्य कराव्या लागल्या की जयंत पाटील म्हणतात ते बरोबर होतं. पण त्या त्रुटींची पूर्तता झाली का? त्यांची पूर्तता आपण करून घेतली त्यांच्याकडनं. आपण नुसता प्रश्न मांडून गप्प बसलो नाही, तर आपण त्यांच्याकडून पूर्तता करून घेतली. आपल्याला पाहिजे तशा सर्वमान्य जनतेला पाहिजे तशा पाईप त्यांच्याकडून मंजूर करून सगळं घेतले. सभागृह सरांच्या आणि- बरोबरच आहे. आणि- पण मला एक विचारायचं आहे, त्या हा. त्रुटी ज्या होत्या त्या टेक्निकल होत्या की आर्थिक होत्या? कारण Technical होत्या. त्याच्याबद्दल त्या जो technical काही होत्या. लोकांच्या मनात जो संशय कल्लोळ निर्माण झाला लोकांच्या आहे, मनामध्ये काय व्हावं हा काय म्हणजे त्यांचा विचार त्याचा आहे. विषय नाही आहे. technically Technical, प्रशासन हा. प्रमुख किंवा प्रशासनाचे अधिकारी काम नेमतोय आपण की आम्ही त्यातलं आमचं अज्ञान आहे. हा मूर्खपणाचा बाजार नाही मांडला या लोकांनी. पाण्यासारख्या प्रश्नावर सर सांगतात सभागृहात तुमच्या त्रुटी दाखवून देत आहे, ह्यांना त्या खुर्चीमध्ये यांची लायकी नाही अधिकाऱ्यांची. आणि मला असं वाटतं जयंत पाटील सर, तुम्ही त्यावेळेला त्याच्या एकूण कॉस्टिंग बद्दल सुद्धा काही मुद्दे उपस्थित केलेले होते. केले होते. म्हणजे लॉन्जिट्युडल पाईप वापरायची, लॉन्जिट्युडल अगदी पाईप बरोबर. वापरल्यानंतर काय होणार आणि स्पायरल Spiral काय होणार. होणार, म्हणून आपल्याला हे भविष्यामध्ये कुठं प्रॉब्लेम येता का म्हणत म्हणून आपण स्पायरल वेल्डेड पाईपचा आग्रह धरला. प्रशासनाला भाग पडला पण ते स्पायरल हे- वेल्डेड पाईप म्हणजे द्यायला. प्रशासन- पण त्याच्यातून अभ्यासू जे काही- नगरसेवक असण्याचं त्याच्यातून उदाहरण आहे ना. काही कोटींचे जे याचे काही आकडे आले कौतुक पण होते व्हायला बाहेर, पाहिजे. हा. त्या कोटींच्या आकड्यांमुळं ती योजना पुन्हा बदनामीच्या गतीत अडकली पुन्हा. आकडे येणे वेगळं चारूजी. दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पाईप इथं तयार करणे आणि पाईप तिकडनं तिकडं तयार तयार करणे करणे, आणि बरोबर. ट्रॅव्हलिंगचा बेस करणे. तर या योजनेमध्ये जी टेक्निकल ऍडवायझर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची MGP नावाची जी ही आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, त्याचे अधिकारी हे सगळं कंट्रोल करतात. म्हणजे महापालिका म्हणजे पाण्याच्या स्वरूपात कोण आहे तर ती MGP करते. आणि MGPचे जे अधिकारी आहेत ना, ते अधिकारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फारसं जुमानत नाहीत. असं सुनील मोदी नाही माहिती आहे आणि संजय पवार नाही माहित आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रकरणामध्ये आपण या सगळ्या गोष्टी उघड केल्या आणि उघड केल्यानंतर सभागृहानं मात्र मग त्यात काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा सगळ्यांनी शिवसेनेचे असतील, सगळ्यांनी आपल्याला मदत केली आणि प्रशासनाकडून ती योजना सक्षमपणे पूर्ण होण्यासंदर्भामध्ये जे जे काही करावं लागतं ते करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, प्रशासनाकडून करून घेतलेला आहे. न घेता सुरुवात केलं पण चुकीचं आहे ना. सोडून मुद्दा मला महत्वाचा मांडायचा आहे. कोल्हापूर शहराचा विकास हा सुसूत्र पद्धतीनं व्हायला पाहिजे असं सर्व पक्षांची Yes. मान्यता आहे. मान्यता. ते कुणी असो, म्हणजे याच्यावर मला आरोप नाही की यांनी आणलं का त्यांनी आणलं का काय, पण शहराचा विकास सुसूत्र पद्धतीनं व्हायला पाहिजे. मला एक असं वाटतं की आपापसातल्या राजकारणामुळे, आपापसातल्या वांद्यामुळे, आपापसातल्या वैचारिक मतभेदामुळे कोल्हापूर शहराची मानसिकता ही आपण निगेटिव्ह बनवायला, नकारार्थी करता. नकारार्थी बनवावी. आणि मला असं वाटतं की कितीही नरेंद्र मोदी असू देत किंवा शरद पवार साहेब असू दे या बंटी पाटील साहेब असू दे, म्हणजे मी प्रत्येक स्तरावरचे नेते सांगतो, आणि कितीही प्रोजेक्ट आणा, कितीही चांगले आणा, की पहिला प्रोजेक्ट आणला की त्याचं नकारात्मक काम सुरू. मला असं वाटतं की ही जर कोल्हापूर शहराची नकारात्मक मानसिकता बदलली नाही तर उद्याच्या महापालिकेमध्ये भले आमचं सरकार येऊ, भले तुमचं सरकार येऊ, भले यांचं सरकार येऊ,
काम करणं आणि स्मार्ट सिटी सारख्या शहरामध्ये समाविष्ट होणं हे होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं की गेल्या 10 वर्षाचा कारभार तो हो, हो, हो. बघितल्यानंतर हा, त्या संजय विषयावर यायला पवार लागले साहेब नाही. काय म्हणाले एक मिनिट संजय पवार साहेब काय म्हणाले की 10 वर्षाच्या कारभारावर संजय पवारांनी आम्ही गेली 10-15 वर्ष त्याच्यामध्ये आहोत. पवार साहेब आपण 10 वर्षापूर्वी ही महापालिका 150 कोटीची होती, आता आज 250 कोटी रुपयाची झाली. आपण मूळ जे आपले स्त्रोत उत्पन्नाचे आहे ते घरफाळा, आपण घरफाळा वाढवतो का, तर आपण घरफाळा वाढवत नाही, कारण तो बेसिक लोकांचा आहे. नाही म्हणजे मतदारांना खुश करण्यासाठी नाही, पुन्हा असा प्रकार होतो असं का? म्हणा असं म्हणा म्हणून मोदी साहेब जे म्हणाले की ही जी पारंपरिक उत्पन्नाची साधनं आपण आता बाजूला ठेवून नव्यानं साधनं उडकली पाहिजेत का? पाहिजे. ते नको? काय शोधणार आहेत? कारण इकडे शोधणार ना. शोधणार ना. LBT गेली. मी मुद्दाम या कार्यक्रमात राजू लाटकरांनी स्टँडिंग चेअरमन असताना मी मुद्दाम त्यांचं नाव घेतोय की कावळा नाक्यासारख्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल महापालिकेच्या मालकीचं आणि त्या ठिकाणी पार्किंग असावं, येणाऱ्या महालक्ष्मीच्या मंदिरात येणाऱ्या माणसाला कमी तरी तो किमतीत एक चांगले प्रस्ताव मांडला मांडला होता. होता. असे बरेचसे बीओटीचे प्रोजेक्ट्स आहेत की ज्या पद्धतीने ही लोकसेवा. चांगल्या लोकसेवा पुरवता आता मला येतील. एका- आणि एक मिनिट चारू, तुम्ही जे 10 वर्षाच्या स्मार्ट सिटीचा हा, विषय त्या जो विषयावर बोलला, बोला. एक काय झाले, ही नकारात्मकता भूमिका होताना एकमेकाचं राजकारणातलं पाय किती ओढायचं. ह्यानी एखादी योजना आणली तर आम्ही ना माप काढायची, ह्याने आणली की त्यांनी माप काढायची. हे तुम्ही कबूल करताय का? नाही, कबूल नाही. हे बघा, आणि एखाद्या विषयी नगरसेवक म्हणून आणि महापालिका म्हणून किती तुम्ही पण लोकांनी किती त्याचे नुसते, हे बघा, चूक आहे तिथं चूक म्हटलं पाहिजे, कुणी चुकू दे आणि कोण बरोबर आहे तिकडनी बरोबर म्हटलं पाहिजे. पण सगळ्या कोल्हापुरात दृष्टीला नगरसेवकाला सगळ्या दृष्टीला नगरसेवकाला, सर्वपक्षीय नगरसेवकाला जबाबदार धरणं, नगरसेवकाचा हा नागरिकाशी थेट हृदयाला भिडणारा, त्याच्या प्रत्येक कामाला भिडणारा एक व्यक्ती आहे सर्वपक्षीय. ओके. स्मार्ट सिटीमध्ये कोल्हापूर आज एक स्मार्ट सिटी या भाजप सरकारनं आणलं. गेले 10 वर्ष जवाहरलाल नेहरू योजना म्हणून जैन आरोग्य योजना म्हणून होत्या. नवीन सरकार आणलं, नवीन स्वप्न, नवीन योजना दाखवतं. पण कायम कोल्हापूरला ह्याचाच मूळ आता जो विषय आला, ह्याच्यामुळेच त्यावेळी लोकसंख्या नव्हती, हातवाडी म्हणून लोकसंख्या होऊ शकली नाही, जवाहरलाल नेहरूत बसलो नाही, तरी पण शरद पवार साहेबांनी केएमटीच्या बसेस दिला. आता स्मार्ट सिटीत काय सांगायचं, 10 वर्षाचा कारभार झाला. राजकीय इच्छाशक्ती सगळ्यांनी एकत्र येऊन, आज आम्हाला तर अपेक्षा होती, आरोप नव्हे, पालकमंत्री कधी नाही, ते कोल्हापूरचं भाग्य आहे की कोल्हापूरला पालकमंत्री पद साहेब मिळालं. पालकमंत्र्यांनी जर त्याची बैठक घेऊन राजकीय कोल्हापूरकर म्हणून आपण जर भिडलो असतो का, कोल्हापूरला वगळलं. सोलापूर सोलापूरकर सरकार, मला आरोप करायचा नाही. मी मगाशी काय म्हणालो की कमी उत्पन्नाचं स्त्रोत असून असून सुद्धा सुद्धा म्हणजे घरफाळा वाढवत नाही, पाणी बिल वाढवत नाही, आरोग्याच्या सुविधा आपण फुकट देतो. अशा परिस्थितीत सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये काटकसरीचा संसार करून आम्ही 87 मार्क मिळवले. राजकीय मदत जर असती, राजकीय इच्छाशक्ती असती तर 88वा मार्क मिळाला असता आणि आम्ही त्या योजनेमध्ये समाविष्ट झालो असतो. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती लक्ष वेधायचंय. कोल्हापूर महानगरपालिका म्हणजे खाबुगिरीचं कुरण, भ्रष्टाचाराचं कुरण, अशी जी एक इमेज बनलेली आहे लोकांच्या मनामध्ये, ती कशावर बनलेली आहे असं हे की आणि हे कोणी नाकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला एक सांगतो ना, म्हणजे माझं त्यातलं उदाहरण म्हणजे माझे सगळे मित्र आहेत सर्व पक्षातले, सगळ्यांच्यावर असे आरोप होतात काय, पण मी तुम्हाला सांगतो की कोल्हापूर महानगरपालिकामध्ये एकूण येणारं बजेट आणि त्यातनं भ्रष्टाचाराचे येणारे आकडेवारी, हे जरी तुम्ही बॅलन्स टाकला तर ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आमच्याकडे ही सवय लागली आहे, एक माहितीच्या अधिकारी फक्त बेछूट आरोप होता. महानगरपालिका म्हणले की त्याची एक वेगळी डिक्शनरी झाली आहे. नाही. आपला कारभारी, हे हे ज्या सगळे जे काही शब्द आलेले आहेत, नाही हे चारू, हे महानगरपालिका- म्हणजे कसं मुद्दा काही मांडायला- संकट तुम्ही जसे मांडायला लागलाय, काही नकारात्मकता वाढल्या, तशी काही बातमी पण कशा पद्धतीने संस्थेची द्यावी ह्याची पण मानसिकता. ती काय महापालिका म्हणजे काय ठराविक त्या 77 नगरसेवकांची मालकी नाही हो, ती प्रतिनिधी आहेत कोल्हापूरचे, विश्वस्त आहेत मुळात. पण विश्वस्त आहेत. आज हे सभागृह आहे, उद्या अनेक सभागृह बनणार आहे, पण त्यातला 90% सभागृहातला प्रतिनिधी सर्वपक्षीय, काहीतरी महिला, कोण पिठाची गिरण चालणार आहे, कोण दूध टाकणार आहे, कोण पेपर टाकणार आहे, कोण कामगार आहे, कोण युवक आहे. म्हणजे कोल्हापुरातली लोकशाही जागरूक आहे. जो कार्यकर्ता आहे त्याला निवडून द्यायची प्रथा आहे,
पण ही मानसिकता बदलत जाऊन माझं तुमचं शहर कसं उंचावल सगळ्यांच्या नजरेत. ऐका, हे जे म्हटलं बजेट कितीचं, भ्रष्टाचार कितीचा होतो, बातमी कशी दिली जाते, काय होतं, यातनं लोकांचं रेडिंग नाही, होते. बातमी दिली नाही, जाते ऐका, म्हणजे ऐका. काहीतरी तथ्य असतं. नाही, त्याच्यानुसार एक ते तरी मिळतं. सिंगल नगरसेवक आजपर्यंतच्या 1974 पासून ते आपण आज संजय पवार साहेब असतील, जयंत पाटील सर असतील, सुनील मोदी असतील, ह्याच्यापूर्वीचे पण असतील, सिंगल नगरसेवकानं स्वतःहून काहीतरी तिथं केलंय असं काय आणि ते साबित झाले असं नाही आहे. हे प्रशासकीय काम असतं आणि येतं लोकप्रतिनिधींच्या आणि आपली भावना त्या अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे प्रशासन ह्याला जबाबदार आहे भ्रष्टाचार. नाही. ही टेंडर आहे आपल्याकडे, सगळं ही प्रोसेसनं जातच आहे, प्रशासन म्हणत नाही. बरं सर, मगाशी पवार साहेब म्हणाले किंवा मोदी म्हणाले तशी परिस्थिती नाही. महापालिका 2005ला 150 कोटी रुपयाची बजेटची होती, आज साधारणपणे ती 250-260 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये गेली. मी अगदी तुम्हाला तार्किक पटवून सांगतो की 65% पैसा आमचा पगारावर खर्च होतो, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. 25% पैसे हे रिकरिंग खर्चावर करावेच लागतात. म्हणजे आमची लाईट असेल, आमचे पेट्रोल असेल, आमचं व्याज असेल, कर्जाचे हप्ते असतील किंवा आणखी पाण्याचे कच्च्या पाण्याचे पैसे असतील, याला आमचे 25% पैसे जातात. मिळून 20 ते 25 कोटी रुपये नगरसेवकांना जे बजेट मिळतं हे 20 ते 25 कोटी रुपयापेक्षा जास्त नसतं. सत्य. आम्ही जे आकडे आता तुम्हाला सगळे सांगतो हे शासनाचे आलेले पैसे सांगतो, पण मूळ महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमधून 20 ते 25 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे आम्हाला खर्चाला मिळत नाही. यापैकी 10 लाख रुपयाच्या आतील सगळ्या खर्चाचे अधिकार हे महापालिकेच्या प्रशासनाला आहेत. ते आमच्या बॉडीकडे कधीही काम येत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की या 20 कोटी पैकी 80% कामं ही 10 लाख रुपयाची आतली आहेत. म्हणजे महापालिकेच्या बॉडीकडे काम किती येतं तर 4 कोटीचं येतं. 4 कोटीच्या कामामध्ये स्थायी समितीकडे ते काम जातं. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असलेले 15-14 सभासद म्हणजे 72 सभासद, 77 सभासद नव्हे. आणि अनेक लोक आहेत की ते कवाच आयुष्यात स्थायी समितीमध्ये सभासदच झालेले नाहीत. स्थायी समितीमध्ये 1-2-2.5 कोटी रुपये, 4 कोटी रुपये, 5 कोटी रुपयाचे काम आणि जे सरकारी अनुदान सोडलं तर महापालिकेच्या बॉडीकडं कोणत्याही प्रकारचं काम मंजुरीला येत नाही. ही कायदेशीर तरतूद मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न जे होते पण मग असं जर असेल तर मग महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे प्रचंड पैसे खर्च केले जातात ते का खर्च केले जातात? कारण investment- कोण करायला? निवडणूक लढवणं हे काय आता येरागोयाच काम राहिलं नाही. कोण करायला? मला तुम्हाला विचारायचंय, नाही, मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की तुम्ही प्रत्येकाने सांगितलेलं आहे. एक ऐका, 2 मिनिट, माझा प्रश्न ऐका. तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही उमेदवार निवडत असताना, जाहीर करत असताना त्याची क्षमता बघणार आणि त्याचे इलेक्टिव्ह मेरिट बघणार. इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे काय बघितलं जातं? त्याच्याकडे किती पैसे आहेत? नाही मग काय म्हणजे एखादा माणसाची शाह गणिताच मंचाराम पलीकडे दुकान आहे ते का नाही उभारत? त्यांच्याकडे पण पैसे आहेत ना, त्यांच्याकडे अनेक पैसे आहेत. पैसे असं असतील नाही. उभारतो असं नाही, उभारण्यासाठी पैसे पाहिजे. नाही अशी परिस्थिती नाही. असं तुमचं मत आहे. पक्षात नाही. असं common मत नाही. निवडणूक लढवणं हे तुम्ही कुठल्या- सोपं झालं नाहीये. नाही हो, असं नाही. आधी बघा. तुम्ही गैरसमज आणखी यातनं करून द्याल. राजू उंबे यांचा निवडून आला, काय राजू उंबेची आर्थिक परिस्थिती आहे? बरं. मलाच दुकान आहे. आमचा महेश जाधव आमचा महेश जाधव यांचा नगरसेवक. तुमचं म्हणणं आहे इलेक्टिव्ह मेरिट मध्ये फक्त आणि फक्त त्या उमेदवाराची गुणवत्ता बघितली जाते. गुणवत्ताच बघावी लागली. पैशाचा काही दुसरं काय संबंध काय नाही. नाहीये. बरं. नाही तर पंढर आपल्याला सारखा काय- नगरसेवक आपल्याला निवडून येत्या झाला काही असता दिवसात लक्ष्मीपुरीसारख्या कळेल की ठिकाणी. कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या उमेदवारांना किती खर्च केला हे आपल्याला कळणार आहे. ठीक आहे, आता आपण मगाच्या मुद्द्याकडे येऊया की महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत खूप कमी आहेत, हे आपण सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. रादर एक स्रोत कमी होत चाललेले आहेत. अशा वेळेला महानगरपालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढावेत याच्यासाठी काही कोणी विचार केला का? पक्षाने विचार केलाय का? जो तो आता या प्रभागाबद्दल आपापल्या बोलत असतो, पण शहराचे प्रश्न, मगाशी राजू लाटने उल्लेख केला हद्दवाढीबद्दल. हद्दवाढीमध्ये सुद्धा नेत्यांमध्येच अजूनही एक दिली नाहीये. या सगळ्याबद्दल तुम्ही जेव्हा त्या पक्षांना रिप्रेझेंट करताय तेव्हा तुम्ही तुमच्या नेत्यांशी याबद्दल कधी बोलताय का? 2 मुद्दे उत्पन्नाच्या दृष्टीने या महापालिकेमध्ये मांडणार आहोत. एक, आम्ही लँड ऑडिट करणार आहोत आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या संपूर्ण जागा या एकदा कलेक्टिव्ह करून त्याचा एक DPR तयार करून एक परमनंट सोर्स त्याच्यामधनं उभा करता येईल का, असा एक आमचा विचार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा स्थायी खर्च वर्षाकाठी 65% आहे, म्हणजे एकूण उत्पन्नाच्या. तो
उत्पन्न फिक्स या रेंटल बेसिसमध्ये येऊ शकतो अशा प्रकारचं एक नियोजन आम्ही करणार आहोत. आणि दुसरं नियोजन असं करणार आहोत की जो सारखा विकासाला जो पैसा लागतो किंवा मूलभूत गरजेला लागतो, या कोल्हापूर शहरामध्ये व्यावसायिक ग्रेडेशन म्हणजे आमच्याकडे दुर्दैवानं काय आहे की व्हिक्टर पॅलेस किंवा आता सह्याजी 5 स्टार आहे, यांना लायसन्स फी 5,000 आणि आमचं अमूलक मार्करचं जे दुकान आहे किंवा इथलं गोकुळ आहे त्यालाही 5,000च लायसन्स फी काय, किंवा वालवाळकरांचं कापड दुकानदार आणि इथलं एक साधं कुठलं तरी कोपऱ्यावरचं काट्यांचं दुकान, ह्याला लायसन्स फी 2,000 सारखीच आहे. त्यामुळं व्यावसायिक ग्रेडेशन जे मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे, तुम्ही जर गेला कुठल्या हॉटेलमध्ये याच्यामध्ये A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, तर त्याचं जर ग्रेडेशन आम्ही केलं तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेला उत्पन्न अतिशय अप होऊ शकतो, अतिशय अप होऊ शकतो. तर ते 2 गोष्टी आमचा या निवडणुकीमध्ये नवीन स्तोत्र म्हणजे एखादी योजना मांडायची, पण योजना पूर्ण करण्यासाठी फंड कुठून आणायचे तेही आमच्याकडे त्याचं नियोजन आहे. चारुदत्त, याविषयी लँड ऑडिटच्या संदर्भात जो मुद्दा आहे तो लँड ऑडिट ऑलरेडी सुरू आहे, त्याचा 80% काम झालेलं आहे. तर याच्याविषयी उत्पन्नाची स्तोत्र वाढावी याविषयी ह्या पंचवार्षिक मध्ये या वेळेला ज्या वेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी, जनस्वराज्य या सत्तेत आली त्यावेळेपासूनचा 2010 नंतरचा जर कालावधी बघितला तर आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की ही जी उत्पन्नाची स्तोत्र वाढवण्याचा प्रयत्न या सभागृहानं कायमपणे केलेला आहे. एकही BOT प्रोजेक्ट करू शकलेलं 2 मिनिटं 5 वर्ष मला माझं पूर्ण तरी होऊ द्या, माझं पूर्ण होऊ दे की अगोदर. तर त्यासाठी ज्या ठिकाणी गुजरी सारख्या ठिकाणी पुढच्या बाजूला पाटणे हायस्कूल होतं त्या ठिकाणचा BOT प्रोजेक्टच्या संदर्भात पाठीमागच्या सभागृहानं त्याच्यावरचं लँड ऑडिट संदर्भात म्हणजे ज्या वेळेला मला वाटतं मोदी साहेबांच्या यूजचा जो विषय आहे तो त्यांनी ठेवला होता, तो या सभागृहाने त्याचा पाठपुरावा करून त्याचा यूजचा हे पर्पज बदलून घेतला आणि त्या ठिकाणी आपण BOTचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आता त्याचं टेंडर काढलं, त्याचं टेंडर झालं, आता तो लवकरात लवकर सुरू होईल, मार्गस्थ लागेल. त्याच पद्धतीनं टाकळ्याच्या बाजूला सुद्धा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू होते. म्हणजे आम्ही अदर सोर्सेस हे शोधतोय आणि त्या पद्धतीनं नुसतं शोधत नाही तर त्या ठिकाणी काम सुद्धा आपण मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आता मगाशी ट्रॅफिकच्या संदर्भात विषय आला, मी मुद्दाम पाठीमागे येतोय, सुविधेच्या बाबतीत विषय आला, तर या सभागृहानं किंवा आमच्या दोन्ही नेत्यांनी असेल, दोन्ही मंत्र्यांनी असेल, मुश्रीफ साहेब असतील, बंटी साहेब असतील, यांनी या ठिकाणी सिग्नलच्या बाबतीत ठोस पावलं उचलली. त्याच्यानंतर आपले क्लोज सर्किट टीव्ही त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं, ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातनं आम्ही सुद्धा त्याच्यावर आता ऑलरेडी लोकांना सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो. मला एक महत्त्वाचं उत्पन्नाच्या स्तोत्राचं एक मिनिट, रस्ते, पाणी, वीज हे जे तुमचे मूलभूत जे मुद्दे आहेत ते तुम्ही ते दिलेच पाहिजेत. महानगरपालिकेचं ते पहिलं कर्तव्य आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण या शहराला एक सांस्कृतिक गरज असती, बौद्धिक भूक असती, तशा दृष्टीनं विकसित करण्याच्या दृष्टीनं कधी काही कुठल्या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आजपर्यंत ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. कधी जाहीरनाम्याचा विषय निघालावून बोलतोय मी, कोणावर आरोप प्रश्न मला करायचे नाहीये. आणि जाहीरनामा किती म्हणजे अंमलात आणला जातो हा पण दुसरा मुद्दा आहे. जाहीरनामा प्रत्येक पक्षात करतोय आपला जाहीरनामा, आम्ही 5 वर्षात काय करणार काय नाही करणार ते. मागचे 5 वर्ष जाहीरनामे जर तुम्ही काढले, त्या मागचे 5 वर्ष जाहीरनामे काढले, त्याची अंमलबजावणी ह्या आता जे कोण मंडळी जे सत्तेत आहेत त्यांनी अंमलात आणले का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. माझा कार्यकर्ता, माझा नगरसेवक त्या सभागृहात काम करताना जर काय चुकत असेल तर त्याला त्या ठिकाणी थांबवणं सुद्धा नेत्याचं काम असतं. मला कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर किंवा इतकीच नाव कोणाही घ्यायचं नाहीये. पण वर्तमानपत्रात आम्ही जे ऐकतोय की ह्यांनी जागा लाटली, त्यांनी TDR लाटला, हे नेत्यांचं काम आहे का? मी विचारणार होतो की मागच्या वेळेला तुम्ही सांगितलं होतं की एकही आरक्षण आरक्षण उठवणार नाही, हे पहिल्या जाहीरनाम्यात आम्ही ऐकलं होतं कुठलंही. त्यानंतर सुद्धा आरक्षण अनेक विषय आले. हा मी म्हणतोय ना, महापालिकेला आम्ही सामोरे जाताना आम्हाला समोर विषय घ्यायला लागतील ना. मला हे तुम्ही केलं, निधी पाळलं गेल्या 5 वर्षामध्ये आरक्षण जागा काढली, आरक्षण उठवण्याचा ठराव महापालिकेच्या जे पवार साहेब चांगलंच मांडायला, तिथंच तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. वर्तमानपत्रात काढलं
पण टेक्निकल काय हीच आपली मानसिकता सर्व पक्षीय लोकांनी भरली पाहिजे. नाही, मग गुन्हे दाखल झाले आरक्षण का? कुठलेही गुन्हे उठलेलं दाखल झाले नाही. त्यावर? उलट गेल्या 15-20 गुन्हे दाखल वर्षात झाले? 350 आरक्षण उठलेली. आरक्षण कशाला म्हणतात? हे आरक्षण मैदानाचं उठवलं, आरक्षण बगीच्याचं उठवलं, आरक्षण आम्ही शाळेचं सौरवी उठवलं. वर्तमानपत्रात एक मिनिट त्या सभागृहात नाही. ऐका मग मी वर्तमानपत्राचा प्रश्न गाजला, TDR घोटाळा गाजला, आरक्षण या विषय आम्ही ऐकते. अहो आमच्या त्या सभागृहाचा काय दोष आहे? उत्तर घ्या. बरोबर संजय आहे. पवार साहेब 10 वर्ष नगरसेवक होते. त्या सभागृहातले आरक्षण उठवतात कसं हे संजय पवार साहेबांना चांगलं माहिती आहे. सुनील मोदी- सभागृहात ऐका, 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 आता मी माझं- वाचलं, मी- ऐका, मी- मी ऐका, बोलतो ना ऐका, साहेब. 2 गोष्टी कोल्हापूर चांगलं करू शकते. सत्ता आमची येणार त्यात काही शंका नाही आहे. जी सत्ता अहो, होती त्यांनी- घ्या ना ऐका सत्ता. ऐका ऐका साहेब, जोपर्यंत जनता खमक्या- ट्रॅव्हल साहेब. जोपर्यंत खमक्या कमिशनर ते येत नाही, जोपर्यंत नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचणारा कमिशनर इथं जे काम करतात, नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करणारे जे कमिशनर आहेत त्यांच्यामुळे कोल्हापूर नाही, आणि स्वतःच्या पवार सुविधा- साहेब तुम्ही तुमचा मुद्दा बोललेला मुद्दा बोल. ऐकू. साहेब आमच्या जाहीरनाम्यात जी गोष्ट होती एकही आरक्षण उठवणार नाही ही नेत्यांची ओळ तंतोतंत पाळलेली या आहे. सभागृहाने पाळलेली पाळलेली आहे. आहे. आता वर- आता सुद्धा ऐका, बदललेलं नाही संजय साहेबांनी. पवार साहेब वर आणि काय म्हणतात वर्तमानपत्रात आलं. वर्तमानपत्रात हेच तर सांगायला लागलोय आम्ही. येते याच्यावर भूमिका होते. हे शहर सुधार विकास योजना अंतर्गत जी आरक्षणं दिलेली आहेत त्यातलं या 5 वर्षात कोणतेही बदललेलं नाही. एखादं तर मैदान दाखवा, एखादा बगीचा ठीक आहे, बदलला तुमचं नाही, नाही, म्हणणं त्याच्या आहे. बाबतीत, उत्पन्नाच्या स्तोत्राच्या बाबतीत आम्ही जागरूक आहोत. या नवीन सरकारनं आता आम्हाला आपण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आपलं स्वराज्य टिकवणं आपलं काम आहे. आपलं उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं हा जाहिरातीचं युग आहे. लँड ऑडिटचं काम मोदी साहेब बोलले या 5 वर्षातला आम्ही लँड महापालिकेच्या 90% जागा गेले 74 पासून ही महापालिका अस्तित्वात आली. काही गोष्टी संजय पवार साहेब आणि मोदी साहेब सचिन चव्हाण साहेबांना माहिती आहे, सरांना माहिती आहे. अजून महापालिकेच्या नावावर जमिनी नव्हत्या. 90% आम्ही पूर्ण झालेलं हे प्रशासनाची चूक नाही का? हा, मग हेच सांगतोय साहेब. ऐका, ऐका, ऐका की. बोलतो ना मी. त्या ठिकाणी जाहिरातीच्या दोन- मार्गातनं होर्डिंग पॉलिसी आम्ही केलेली आहे. स्वतःची होर्डिंग उत्पन्न वाढीसाठी काय केलं तुम्ही सांगितलं. जाहिरात मला स्क्रीन शेवट- म्हणा, मला LED वेळ म्हणा. संपत चाललाय. मी मला वेळ फक्त संपत चाललाय. एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो की कोल्हापूरचा एक डीपीआर तयार होतो. डीपीआर तयारामध्ये काही आरक्षण ही पडतात, काही आरक्षणाच्या त्या मालकांना योग्य ते मोबदला मोबदला मिळत नाही. अशा वेळी भले त्याला टाकाला जाऊन मोगा लटण्यात काही अर्थ नाही आहे. राज्य शासनाने ही आरक्षणं उठवण्याची काही मार्ग दिलेली आहेत. ती मार्गाप्रमाणे भरपूर काम या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारने केलेली आहे. ह्याच्यात काही दुमत नाही. मग काय मार्ग सांगा हो, भरपूर आणि असं मी सांगू- मी नाही, 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 मी नाही. सांगालोय ना, मी नाही, सांगालोय. उदाहरण द्या. मी सांगालोय ना. आणि मग अरे तारा- सांगा- सगळा MRTP ऍक्ट प्रमाणे हम्म. परचेस नोटीस राज्य शासनाला द्यायची. ती राज्य शासनाने परचेस नोटीस मान्य करायची. ती मान्य करून महानगरपालिकेकडे पाठवायची. महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये अमुक एवढे पैसे त्याला द्यावे लागतात आणि ते पैसे द्यावेत आणि जागा त्या बिल्डिंगकडे अशा प्रकारचा प्रस्ताव येतो. दुर्दैवानं 2 गोष्टी होतात. एक तर तो प्रस्ताव पेंडिंग पडतो किंवा ते पैसे देण्या इतपत महापालिकेकडे पैसे असत नाही. अशा वेळी ती जागा सुटते. याचा अर्थ त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो हे मी म्हणायला तयार मोदी नाही. साहेब यावर महापालिकेमध्ये सवंग चर्चा गेल्या 6 चर्चा महिन्यामध्ये वर्तमानपत्र झालेली. आलेली. की परचेस नोटीसच्या संदर्भामध्ये महापालिकेच्या ज्या काही आर्थिक बाबी आहेत त्याच्यामध्ये कमी होतं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये 13व्या वित्त आयोगातून 14व्या वित्त आयोगातून ज्या तरतुदी होणार आहेत या तरतुदीमधून हे पैसे गोळा करा आणि या लोकांचे भागवा असं जयंत पाटील या व्यक्तीनं अतिशय ठणकावून भागवले नसल्यामुळं नाही, नाही, एक वर्षाने आदेश देत नाही आहे. पण सोयीस्कर काय म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादीने भरपूर आणि आघाडीचं सरकार असताना 15 ऐकाय का आता माझं मत ऐका जरा. आता माझं ऐका त्यांचे महापौर सभागृह असताना साहेब मी माहितीच्या अधिकारात काढले 140 आरक्षण एकेका मिटिंगला उठवले ठरव. ऐका हे असा कारभार हा पक्षीय राजकारणात बंद झाला. हे देखील तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे साहेब. आता पण असो, आम्ही असो. काय करतो त्याला नेते जबाबदार असतात ना, असं आम्ही दोष देत नाही, नेत्याला दोष देत नाही आम्ही. पण मला एक सांगा, कदाचित यांचं झालं असेल तसं. जयंत पाटील सर, तुम्ही सगळे आता सभागृहामध्ये काम करताय. वारंवार असं दिसतं की प्रशासनावरती नगरसेवकांचा अंकुश नाही, वचक नाही असं काही वेळा बोललं जातं. बातम्या येतात, नाव बातम्या- येतात आणि मग त्यातून प्रशासन विरुद्ध नगरसेवक यांच्यातला संघर्ष पराकुटी जायला लागलाय. मग त्यातनं शिवीगाळ होते, बाचाबाची होते, धमकी दिली जाते. याच्यातून सभागृह
बदनाम तर होतच आणि पुन्हा विकास कामावरतीचा विपरीत परिणाम तसं वाटत नाहीये का? आणि आता तुम्ही जसं म्हणताय चारूजी- की प्रत्येक भ्रष्टाचाराला प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत असं तुमचा एकूण रोख आहे. बघा, या सगळ्या पॉलिटिकल यंत्रणेमध्ये खासदार, आमदार आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात शेवटचा माणूस हा नगरसेवक आहे. की नगरसेवकाला कोणतं काम सांगावं याला काही क्रायटेरिया नाही. नाही. खरंय. म्हणजे सगळं काम उंदीर मेल्यापासून पासून, अगदी ते मागच्या episode मध्ये सगळ्या बोललो होतो. तुम्ही ऐकलं असेल सगळं, सगळं. तो एखादा पेशंट म्हणजे नागरिकांची अपेक्षा अतिशय वाढलेली आहे. सगळे झाले. आमदार खासदारांच्याकडे असं कोण जातं का हो, चला आमच्याकडे एक पेशंट ऍडमिट केला सीपीआर मध्ये, रस्ते चला करा तिथं म्हणून, गटर रस्ते करा म्हणून, गटारी करा म्हणून जातं का? खरं तर बेसिक आमदार खासदारांचं सुद्धा ते काम आहे. हा, पण सगळ्याला शेवटचा माणूस, सगळ्यात सोपा माणूस, सापडायला अतिशय जलद माणूस तर नगरसेवक असतो. नाही, महानगरपालिका ही त्या शहराची बेसिक नगरसेवक संस्था असतो, असते. स्वायत्त आहे की. त्यामुळे पण नगरसेवकाची नेमकी जबाबदारी कोणती, त्याला काही क्रायटेरिया नाही. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट नगरसेवकाने केलं पाहिजे. ही जी काही नव्यानं अपेक्षा तयार झालेली आहे त्यानं काही होत नाही. आणि मी म्हणून मगाशी म्हणालो, जो काही आरक्षणाचा किंवा याचा विषय जो आहे ना, की या महापालिकेमध्ये जे काही 2000 साली जो डीपी तयार झाला, तो या शहरामधल्या लोकांना सुलभ श्वास घेता यावा, या पुढच्या पिढीला खेळता यावं म्हणून गार्डन आणि ही जी आरक्षणं तयार झाली, ही आरक्षणं ताब्यामध्ये घेण्याचं काम प्रशासनाचं आहे. आम्ही वारंवार बोलू शकतो ना, म्हणून मी चारूजी पुन्हा एकदा सांगतो की महापालिकेचा कायदा हा कमिशनर ओरिएंटेड आहे. कुणी यामध्ये मान्य झालंच पाहिजे. आणि कमिशनर बोले आणि महापालिका चाले अशा पद्धतीचं सूत्रानं तो कायदा असतो. आता आमच्यासारख्या नगरसेवकाचं काय काम आहे तिथं, तर कमिशनरवर जेवढा अटॅक करता येईल तेवढा करणे. आणि कमिशनरला सुसंवाद का नाही? सुसंवाद आता काय आहे, तो एक आता मान्य न मानण्याचा भाग आहे. जो हायएस्ट कॅटेगरी मधल्या माणसांना वाटतं की हे सगळे नालायक लोक आहेत आणि मी तेवढा लायक आहे, असे नव्यानं ट्रेंड यामध्ये तयार झालाय. त्यामुळे त्या लोकांना सुसूत्रतेपणे रस्त्यावर बरोबर म्हणजे चाकोरीमध्ये आणण्याचं काम आम्हाला करावं लागतं. आणि यासाठी परखडपणे टीका करावी लागते. तुम्ही मग अशी म्हणाला की मग जो नगरसेवकाला मनस्ताप भोगावा लागतो तो अतिशय वाईट मनस्ताप आहे. आणि त्याच्यामध्ये तो कर्मचारी काम करत नसेल तर मग रागानं, उद्वेगानं असं काहीतरी होतं. आम्ही त्याचं कधीच समर्थन केलं नाही. म्हणजे मी केलं नाही, राजूने केलं नाही, संजयने केलं नाही, अनेक 4-5 जणांनंतर त्याचं कधीही समर्थन केलं नाही. हे लोकांच्यात म्हणजे कर्मचाऱ्यांच्यात आणि नगरसेवकाच्यात सुसंवाद असला पाहिजे हे मानणारे आम्ही लोक. पण असं होतं प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये म्हणजे किती तरी आहे. महापालिकेमध्ये जे आहे तेच वरती आहे. त्याच्यामुळे महापालिका त्याला काही अपवाद नाही. आणि याच्यामध्ये महापालिकेमध्ये अतिशय परखडपणे ते मोडण्याचा आम्ही प्रयत्न नाही, पण केला. बऱ्याचदा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की चारू. नगरसेवक हे ऑफ द वे जाऊन काम सांगतात. नाही, नाही, नियमबाह्य काम एकही सांगतात. काम एक- एक महापालिकेमध्ये काम होत नाही. आणि कमिशनरनं सांगितल्याशिवाय अजिबात होत नाही. लोकांना काढला का? काय होत नाही. महत्वाकांक्षी विषय असतो. म्हणजे एक सासर बोलले तसं सगळ्यांचं मत तेच आहे. प्रभागाचा पंचनामा होतो, झालाच पाहिजे नगरसेवकाने केलेल्या कामाचं. कधी आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा पंचनामा, झाला का? आयुक्तांचा पंचनामा, उपायुक्तांचा पंचनामा, एसपींचा पंचनामा, डीवायएसपींचा, एखाद्या पीआयचा, हिने येऊन शहरासाठी काय काय योजना काय केलं? राबवल्या, याचा कधी पंचनामा झाला का? यांचे अधिकार किती किती यांनी वापरले, काय काय केलं, काय होतंय. म्हणजे माझं काम चालते ना, मी त्यांच्या ओळखीचं आहे ना, हे राजकारणात पण आहे, पत्रकारितेमध्ये पण आहे, सगळीकडे आले. ह्याच्यावर पण जरा पंचनामा ठेवला ना, हे सगळे शहर तुमचं माझं अतिशय- पोट जाऊ अतिशय शकतं. चांगली सूचना म्हणाली. मला वेळ संपत चाललाय. बोला, एकच बोला, सेकंड, बोला. एकच सेकंड. दुसरा महत्वाचा मुद्दा की नगरसेवकांनी केलेल्या कामांचं मूल्यमापन हे कधीच होत नाही. म्हणजे कसं म्हणतो, म्हणजे ह्या तुम्हीच नव्हे, चांगलं की एका आम्हाला मिळत असलेले 4 लाईट आहेत. एका गल्लीमध्ये 1 लाईट लावला, एका गल्लीमध्ये 1 लाईट लावला, एका गल्लीमध्ये 1 लाईट लावला. एकानं सांगितलं गटर करा, दुसऱ्यानं पण सांगितलं गटर करा. बजेटमुळे एकाचं गटर झालं, एकाचं गटर पुढे झालं. जाते. गटर केलेला माणूस येऊन कधी सांगत नाही की माझं गटर मोदींनी केलं, माझं डाम लावला, न केलेलं. न केलेलं आमच्या गल्लीत गटर पण ते साहजिक आहे ना. हे तर त्यामुळे जर नाही, मी माझं कर काय भरतोय, तर मला त्या सुविधा म्हणणं की मिळायला प्रभाग कर भरतोय. आपण आता कराची सुद्धा चर्चा करूया. कर भरतो बरोबर त्या आहे, तुलनेत किती सुविधा आपण घेतो किती घेतो हे बरोबर. सुद्धा एकदा व्हॅल्यू नाही, आणि म्हणून म्हणून आपण मी मगाशी मगाशी म्हणालो ना मी मान्य करतोय. की आमदार खासदारांच्याकडे अशा पद्धतीने कोण बघतच नाही. त्यांचं प्रभाग- काय माहितीये
प्रभागाचा पंचनामा ज्या वेळेला होतो त्यावेळेला केलेली हे कामं चांगलं पण काम दाखवली. सुद्धा तुम्ही दाखवायला 100% पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. 100% जे चांगलं त्यामध्ये दिसतं दाखव, तिथे. दाखव. आणि तिथे तर हा फक्त- माध्यम माध्यम असा आहे नाही, की चारू. ते समोरासमोर जे काय असेल ते त्याच्या दृष्टीनं तिथं जबाबदार घटक असतात का नाही, सेंटर इन्स्पेक्टर, कनिष्ठ अभियंता, येई अभियंता, सिटी इंजिनियर, ही जी दर्जी आहेत यांच्या पण भूमिका तिथल्या जाहीर झाल्या झाल्या पाहिजे. पाहिजे. सारखं त्याला फिरून काय झालं साहेब, ठीक आहे, म्हणजे मानसिकता एकूणच- नकारात्मकता वाढायचं कारण हे सगळ्यांचं मला याच फक्त आहे. एवढंच विचारायचं शेवटी की सर मगाशी तुम्ही सुरुवातीला म्हणला होता येत्या 2 वर्षामध्ये मूलभूत सोयी सुविधा आम्ही देणारच आणि नक्की. पाईपलाईन योजना पूर्ण होणार नक्की, वर्षात. नक्की. होणार, यावर होणार, मला विश्वास आहे. नक्की. ठीक आहे. चांगलं शहर बनवण्यासाठी असंच उपक्रमशील आपण निश्चित राहूया. पुढच्या 3 वर्षामध्ये ज्या वेळेला स्मार्ट सिटी सारखी नव्याने योजना येईल त्यावेळेला मी निश्चित आज सांगतो तुम्हाला, काही झालं तरी मार्किंग सिस्टीमवर आम्ही पिछाडीला जाणार नाही. 87 मार्क आज पडले होते, 95 मार्क पुढच्या वेळेला पडतील. ठीक आहे. अशाच पद्धतीचा जर आशावाद आणि अशाच पद्धतीची जर चांगली इच्छाशक्ती ठेवली तर मला वाटतं पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून, भेदाभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तशा दृष्टीने जर प्रयत्न झाले तर सत्ता कुणाची आहे हा भाग बाजूला ठेवून कोल्हापूरचं तरी निदान चित्र चांगलं असेल. कोल्हापूर माझा आहे. आणि मला असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये 1 महिन्यामध्येच महानगरपालिकेवरती कोणाचा झेंडा असणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. पुढच्या पण- 5 तारखेला आहेच पण आज तरी तुम्ही आपापल्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि सगळ्यांनीच महानगरपालिकेची एकूण व्हिजनरी तुमची काय असेल पुढची हे तुम्ही सांगितलेलं आहे. आमच्या स्टुडिओमध्ये हे सगळे मान्यवर आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयाची चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.